कधी कधी आपल्याला ना रोजच्या जेवणाचा कंटाळा आलेला असतो आणि तो करायचा तर त्याहून जास्त. पण भूक तर लागलेली असते. मग आठवते ती गरमागरम खिचडी, प्रत्येकाचं कम्फर्ट फूड असलेली. नमस्कार, स्वागत आहे तुमचे केएचजी क्लासी फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल खिचडी. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम अर्धा कप तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे चणा डाळ, या सर्व डाळी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. डाळी स्वच्छ धुवून झाल्या की त्या 1 ते 2 तास भिजत ठेवूया. आता पाऊण कप बासमती तांदूळ ही 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता हेही तांदूळ अर्धा तासांसाठी भिजत ठेवूया. तांदूळ शिजवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवूया आणि उकळत्या पाण्यात चवीनुसार मीठ, भिजवलेले बासमती तांदूळ घालूया. हे तांदूळ 90 ते 95% शिजवून घेऊया. तांदूळ शिजले की चाळणीमध्ये ठेवून त्यातले पाणी हे निथळून देऊया. आता हा भात एका ताटलीमध्ये आपण ओतून घेऊया. आता एका चमच्याच्या साहाय्याने त्यातली वाफ ही काढून घेऊया, जेणेकरून हा भात मोकळा होईल. आता कुकरमध्ये सर्व डाळीच्या 1 इंच वर येईल तेवढे पाणी, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. कुकरच्या ह्या 3 ते 4 शिट्ट्या काढून डाळी शिजवून घेऊया. आणि अशा प्रकारे ही आपली डाळ शिजलेली आहे. आता एका भांड्यात 1 चमचा तूप, 1 चमचा जिरे, 1 उभा चिरलेला कांदा, 2 चमचे किसलेले आले लसूण, 1 किंवा 2 बारीक केलेली हिरवी मिरची, हे सर्व कांदा लालसर रंगावर होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्ये 2 ते 3 सुकी लाल मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर घालून मिनिटभर हे परतून घेऊया. आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून हे परतून घेऊया. मसाले जळू नये यासाठी थोडे गरम पाणी घालून हे एकत्र करूया. आता त्यामध्ये शिजलेली डाळ, शिजलेला भात घालून हे सर्व एकत्र करूया. आणि आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार गरम पाणी हे ऍड करूया. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे ही आपली गरमागरम खिचडी तयार झालेली आहे. वरून मस्त तुपाची फोडणी, सोबत लोणचे, पापड हे सर्व करू शकता. आणि ही खिचडी खाताना कोणत्याच भाजीची गरज पडत नाही. तर नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी केएचजी क्लासी फूड आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.